हाय गाईज, फायनली आज आमच्या छोट्याशा गावामध्ये जरांगे पाटील येत आहे. तर तिकडं खूप मोठी गर्दी जमलेली आहे. त्यांना भेटण्यासाठी जायचं आपल्याला. आज या ब्लॉकमध्ये त्यांची भेट घ्यायची आहे. तर बघूयात, भेटूयात, काय म्हणता बघूयात जरांगे पाटील. चला या इकडे. तो आहे गाईज, हे आमचं एक छोटंसं गाव आहे येवल्यामध्ये, चिचुंडी नेमचं. तर फायनली इथं समोरच मनोज जरांगे पाटील येत आहे. तर ही पब्लिक पण तिकडे चाललेली आहे आणि समोर बघू शकता तुम्ही, इथे पब्लिक पण थांबलेली त्यांची वेट करत. तर बघूया या ठिकाणी मनोज जरांगे येणार आहे, बघू शकता. तर फायनली आता 2 मिनिटात मनोज जरांगेंचं आगमन झालं आहे. तर बघूयात, जाऊन तुम्ही फॉलो करत नसेल तर फॉलो करून घ्या. आपली ID आणि व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक कमेंट पण करा नक्की. चला बघूया. या ठिकाणी चिचुंडी खुर्द गावाचे सत्कार होत आहेत आणि आम्ही ताबडतोब तालुक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया सर्वांनी शांतता राखायची आहे. कृपया कोणीही गडबड गोंधळ करू नका. कृपया झालेला आहे. कृपया कृपया खाली बसा सर्वांनी. आता कृपया खाली बसा. दादा बोलतील आता लगेच. चिंचोडी गावातील सगळ्या बांधवांना माझा मानाचा कसल्याचे नाव घेत जाऊ नका आपल्या गावात. पवित्र गावाला डाग लागतो. आपण जे करायचं ते दोरी तुमच्या हातात दिली मी, राज्यातल्या मराठ्यांच्या, गोरगरीब ओबीसीच्या, दलित मुस्लिमांच्या. तुम्हाला ते काढा. ज्यांना तुम्हाला जे करायचं ते करा, पण लेकरं मात्र डोळ्यासमोर असू द्या. ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला तेव्हा राहता कामा नाही. राज्यातले सगळे संपले पाहिजेत मराठा आरक्षणाला विरोध करणे. नसता आपल्या लेकराला कोणी मोठं होऊ देणार. मी तुमच्या लेकरांसाठी झटतोय, लढतोय याची जाणीव असू द्या. पक्षात कोणत्या पण काम करा, पण मतदान करताना स्वतःची लेक, स्वतःचा मुलगा डोळ्यासमोर मतदान करताना असू द्या. आपण इकडं तिकडं 9 वाजले काय, 9 वाजता असतो तसला प्रोग्राम. आपलं काम करताना समाज मोठा असल्यामुळे सगळीकडे काम करतो, पण मताच्या दिवशी जात आणि मुलं हे डोळ्यासमोर असू द्या. हे कोणीच विसरू नका. नसता आपल्या लोकांना हिनवलं जाईल. त्यांचं काय खरं नाही असं म्हणतील. तुम्ही कुंकडे फिरा. मतदानाच्या दिवशी बॅलेट पेपर जवळ गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी डोळ्यासमोर जाताना मुलगा आणि जाताना त्याच्यावर किती अन्याय आहे, आणि तो अन्याय कमी करायचा असला तर बदला घ्यायचा दिवस आता तुमच्या हातात आहे. मत हे तुमच्या हातात आहे. 100% महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मतदान करा. 100%. माता मावल्यांसह गावकरी, आपले वृद्ध माणसं, महिला, एकाचही मतदान मागे ठेवायचं नाही. लाजायचं अजिबात नाही. तुम्ही लाजले की तुमच्या लेकराचं वाटोळं झालं. ही संधी सोडू नका. मी या चिंचोळी गावातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, 100% मतदान करा.
पण आरक्षणाला विरोध असणारा माणूस मग तो कोणचाही असो त्याला पाडल्याशिवाय सोडू नका. वाचवा, पोरं वाचवा, जात वाचवा. आपल्याला मोठं होऊन दिलं जात नाही. जीवावर आपल्या मोठे होते. पक्ष आणि नेता मोठा मानू नका. मी सांगितलं नाही तुम्हाला तुम्ही याला निवडून आणा आणि त्याला पाडा. मी लोकसभेलाही म्हणलो नाही, आत्ता पण म्हणलो नाही. सगळा कारभार मराठ्यांच्या हातात आहे. तुमचं मत, तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कोणाला निवडून आणा, कोणाला पण पाडा. मी कोणाचं नाव घेतलं का तरी ते पुढे देत, त्याला मी काय करू. म्हणून सावध राहा आणि सावध रीतीने सगळ्यांनी काम करा. भावनिक होऊ नका. वेळेवर भावनिक झाला 5 वर्ष तुमच्या जातीचं आणि लेकराचं वाटोळं होईल. हे घराघरातले मराठी विसरू नका एवढीच विनंती करतो. आणि धन्यवाद.